निश्चितच आता शेतकऱ्याला कधी नुकसान भरपाई मिळते हे बघणं महत्त्वाचं असेल, कारण संपूर्ण कुटुंब याच कांद्यावर अवलंबून होतं। पुढची बातमी लातूरमधून आहे। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून अवकाळी पाऊस आहे। जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झालंय। मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। आणि यामध्ये आपण जर बघितलं तर आंबा, ज्वारी, बाजरी, कांदा या शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। शिरूर अनंतपाळ शिवारातील शेतकऱ्याच्या 3 एकर क्षेत्रावरील कांदा हा पाण्यात वाहून गेलाय। आणि यानंतर पुढची बातमी। पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी अलिबागला आता प्राधान्य दिलंय। त्यामुळे पेण ते अलिबाग या मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी दिसते। 1 ते 2 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या। त्यामुळे पर्यटकांचे देखील मोठे हाल होताना दिसतात। पावसामुळे आता आजपासून अलिबागला बोटीने जाता येणं शक्य नाही, कारण गेटवे ऑफ इंडियावरून मांडवाकडे जाणाऱ्या बोटी पावसाळ्यात बंद आहेत। त्यामुळे गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अलिबागला जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। तर गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। अलिबाग हाऊसफुल झालेला आहे। वडखळ नाका या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं असल्याचं आपण पाहतो। तर आपण पाहतोय गर्दीमुळे या ठिकाणी आता वाहतूक कोंडी झालेली आहे। मांडवा जेट्टी सुद्धा सध्या पावसाच्या वातावरणामुळे बंद करण्यात आली आणि त्यामुळे रस्ते मार्गानेच प्रवास करावा लागतोय। त्यामुळे वाहनांची या ठिकाणी गर्दी झाली आहे। तर तिकडे कोकणात पावसाला मात्र दमदार सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे निसर्ग फुलला आहे। मुंबईकरांची पावलं त्यामुळे अलिबागकडे वळत आहे। मुंबईपासून जवळ असल्यानं मुंबईकर अलिबागला प्राधान्य देत आहे। अलिबागमधले समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करत आहे। अलिबागला जाताना वाटेत लागणाऱ्या कार्ले खिंडीत निसर्ग सौंदर्य अनुभवता येत आहे। पुणे सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते कापूर होळपर्यंत वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। आज सकाळपासून या रांगा या ठिकाणी दिसत आहे। रस्त्याचं अपूर्ण काम आणि निकृष्ट दर्जा, त्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, पाणी साचले। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। टोल देऊनही रस्ता खराब आणि वाहतूक कोंडी होत असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यात आज सुट्टीचा दिवस आहे। मोठ्या प्रमाणात पुणे सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। सातारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। रायगडमध्ये माणगाव पुणे रस्त्यावर ताम्हिणी घाटात हायड्रोक्लोरिक ऍसिड असलेला एक टँकर उलटला। सुदैवाने या अपघातामध्ये कुणाला दुखापत झालेली नाही, मात्र ऍसिड टँकर उलटल्यानं स्थानिकांमध्ये भीती आहे। सध्या वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे। तर राज्यात पावसाने आता वेग पकडला असल्याचं देखील आपण बघतोय। मुंबई, पुणे, कोकण या किनारपट्टींवरती पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबई आणि ठाणे परिसरातही ढगाळ वातावरण आहे। यासह हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। कोकणात पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये मात्र काल रात्रीपासूनच पावसाने जोर धरलेला आहे। मराठवाडा आणि विदर्भामध्ये हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता सतर्कतेचा इशारा जो आहे तो देखील जारी करण्यात आला असल्याचं आपण पाहतोय। ही तीनही दृश्य आपण पाहू शकतोय। मुंबई पुण्याला पाऊस झोडपणारे, कोकण किनारपट्टीवरही पावसानं मारा दिलाय। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील चिंतेचे ढग जे आहे ते आता दाटलेले आहेत।
यानंतर आपण थेट जातोय साताऱ्यामध्ये. साताऱ्यामध्ये आपण जर बघितलं तर पावसाची संततधार सुरू आहे. पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अवकाळी पावसाने आता जोर धरलेला आहे. पाटण तालुक्यातील नवजा येथे प्रसिद्ध ओझरडे धबधबा आहे आणि तो ओसंडून वाहतोय. या धबधब्याची अगदी नयनरम्य अशी दृश्य जी आहेत ती समोर आली असल्याचं देखील आपण पाहतोय. हा जो ओझरडे धबधबा आहे तो या ठिकाणी पर्यटकांना खास आकर्षित करत असतो आणि हा धबधबा आता प्रवाहित झालेला आहे. त्यामुळे साताऱ्यामध्ये आता पर्यटकांची गर्दी निश्चितच वाढणार आहे. पुढे एक मोठी अपडेट. पहिल्याच पावसामध्ये ठोसेघर धबधबा सुद्धा आता वाहताना आपल्याला दिसतोय, प्रभावित झालेला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावलं आपसुकच ठोसेघरकडे वळत आहे. दाट धुकं आणि पावसाची संततधार त्यामुळे आता ठोसेघर धबधब्याचं रूप आकर्षित करते. निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागणार आहे. डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक ठोसेघरकडेही जात आहेत. साताऱ्यानंतर थेट जाऊयात सिंधुदुर्गात. कारण सिंधुदुर्गमध्ये देवगड आचरा मार्गावरील दहिबाव नारिंगरे या पुलाचं काम अर्धवट स्थितीत आहे. हे काम अपूर्ण राहिलंय आणि त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झालाय. देवगडहून नारिंगरे या ठिकाणी जाण्यासाठी वाहन चालकांना 4 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागणार आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी येथील पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र हे काम अपूर्ण राहिलंय. गेले 4 महिने येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती आणि त्यासाठी अन्नपूर्णा नदीपात्रातून रस्ता काढण्यात आलेला होता. गेले 4 दिवस या ठिकाणी मुसळधार पाऊस होता, त्यामुळे हा रस्ता आता पाण्याखाली गेलेला आहे. दहिबाव नारिंगरे पूल अपूर्ण राहिलाय. येथे वाहतुकीचा मार्ग बंद झाला. सध्या आपण बघतोय केरळमध्ये मान्सून लवकर दाखल झाला आणि त्यामुळे राज्यात सुद्धा 1 आठवडा अगोदरच मान्सून दाखल होणार आहे. मात्र राज्यभरातली सध्याची पावसाची काय परिस्थिती जाणून घेऊयात मान्सून टॉप 20 मध्ये. मान्सून गोव्याच्या वेशीवरती दाखल झाला तर उद्यापर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये धडकणार असल्याचं देखील सांगितलं जातंय. हवामान विभागानं ही माहिती दिली असून केरळमध्ये 8 दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे. त्यानंतर अतिवेगानं मान्सून वाटचाल करतोय. गोव्याच्या वेशीवर तो धडकलाय. आता उद्यापर्यंत दिवसात कोकणात येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसानं जोर धरला. त्यामुळे पाटण तालुक्यातील नवजा येथील पश्चिम ओझरडे धबधबा ओसंडून वाहताना दिसतोय. पहिल्याच पावसात ठोसेघर धबधबा सुद्धा वाहू लागलेला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावलं आपसुकच या धबधब्याकडे वळताना दिसत आहे आणि दाट धुकं, पावसाची संततधार यामुळे ठोसेघर धबधब्याचं रूप आणखीच खुललंय. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार डोळ्यात साठवण्यासाठी या ठिकाणी पर्यटक गर्दी करत आहेत. हिंगोली गेट रेल्वे ब्रिज खाली पाणी झालेलं आहे. जोरदार पावसानं नांदेड शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जीव धोक्यात घालून दुचाकीस्वार प्रवास करताना दिसत आहे. पाण्यातून मार्ग काढताना अनेक वाहनं देखील बंद पडत आहेत. मुरुड जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उद्यापासून पर्यटकांसाठी आता बंद असतील. मेरीटाईम बोर्डासह पुरातत्व विभागानं हा निर्णय घेतला असल्याचं आपण पाहतोय. शिवाय महत्त्वाचं म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस समुद्र खवळायला सुरुवात होते. लाटांच्या माऱ्यामुळे शिडाच्या होड्यांना देखील अपघात होण्याची शक्यता असते. पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन पावसाळ्याच्या कालावधीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
यानंतर एक ब्रेकिंग न्यूज. जालन्यात उमरी गावातील शेतकरी रामेश्वर गाडेकर यांच्या 20 कांदा पिकाचं पावसामुळे नुकसान झालंय आणि या पावसामुळे आपण जर बघितलं तर काढणीला आलेला 20 कांदा या दरम्यान पूर्णतः वाया गेला. जालना तालुक्यातील उमरी, पाथरूड, सांगली तलाव या परिसरामध्ये 20 कांदा उत्पादक शेतकरी मान्सूनपूर्व पावसामुळे चिंतेत सापडलाय. दिल्ली एनसीआर मध्ये काल रात्री जोरदार पाऊस झालेला आहे. अनेक भागामध्ये पाणी साचलंय. वाहतूक आणि विमान सेवा देखील यामुळे प्रभावित झाली. दिल्ली एनसीआर साठी रेड अलर्ट जारी झालेला आहे आणि त्यानंतर काही तासांमध्ये दिल्ली एनसीआर मध्ये मुसळधार पाऊस झाला. उष्णतेनं त्रासलेल्या दिल्लीकरांना मात्र दिलासा मिळाला. दिल्लीमध्ये मध्यरात्री विमानसेवेला पावसाचा फटका बसलेला आहे. जोरदार वादळी वारे आणि पावसामुळे दिल्ली विमानतळावरील 100 पेक्षा अधिक उड्डाणांवरती परिणाम झालाय. 25 पेक्षा अधिक विमान उड्डाण वळवण्यात आलेली. अनेक विमानांची उड्डाणं उशिरा झाली तर काही विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. कोथरूडमध्ये पाणी तुंबू नये आणि हे आदेश आता चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी कोथरूड मतदारसंघामध्ये एक समन्वय अधिकारी नेमावा ही सूचना पाटलांनी केली आहे. दरम्यान नाल्यांची सफाई 80% पूर्ण झाली आहे, ही माहिती पालिकेने दिली आहे. तर जालन्यामध्ये पावसामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांना चांगलाच फटका बसला असल्याचं आपण पाहू शकतोय. उमरी, पाथरूड, सांगली तलाव या परिसरामध्ये बीज कांदा उत्पादक शेतकरी मान्सूनपूर्व पावसामुळे चिंतेत आहे. शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसलाय. नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी ही मागणी शेतकरी सध्या करताना दिसत आहे. पुण्यातील जुन्नरमध्ये सततच्या पावसामुळे शेतमालासह पशुधनाचं नुकसान झालंय. वातावरणातील गारव्यामुळे आपण जर बघितलं तर शेळ्या आणि मेंढ्यांना हुडहुडी भरल्या. थंडीमुळे 2 मेंढ्यांचाही मृत्यू झालेला आहे. शेतशिवार आता जलमय होऊन शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. विरारमध्ये मुसळधार पावसाचा मच्छीमारांना फटका बसला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. पावसात सुकी मासळी भिजली आहे, त्यामुळे लाखोंचं नुकसान झालेलं आहे. तर नुकसान भरपाईची मागणी मच्छीमारांनी केली आहे. मावळ तालुक्यामध्ये पावसामुळे काढणीला आलेल्या बाजरी पीक जमीनदोस्त झालं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. सध्या बाजरीच्या काढणीला सुरुवात झाली आहे, मात्र पावसामुळे काढणीला अडचण येते. मजुरांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. असं असल्यानं शेतकऱ्यांनी बाहेर गावावरून मजूर बोलवले. राजगड तालुक्यामध्ये पावसामुळे आता 41 गावांसह वाड्या वस्त्यांवरील खंडित वीज पुरवठा बघायला मिळतोय. रात्रभर चिखल तुडवत महावितरण अधिकारी आणि प्रकाश दूतांनी 12 तासात वीज परत आणली आहे. म्हणून नागरिकांनी आता महावितरणचं कौतुक सुद्धा केलेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मागील 3 दिवसांपासून जो मान्सूनपूर्व पाऊस होतो त्यामुळे उन्हाळी भुईमुग पिकांचं मोठं नुकसान झालं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे भुईमुगाला पावसामुळे जागीच बुरशी लागली आहे, त्यामुळे शेतकरी संकटात आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. यानंतर बातमी साताऱ्यातून आहे. खरं तर साताऱ्याच्या राजकारणातून आहे. साताऱ्याच्या दोन्ही राजेंनी शरद पवार गटाला मोठं खिंडार पाडलंय. बघा, सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाला दोन्ही छत्रपतींनी मध्यस्थी केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. तर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. खासदार उदयनराजे भोसलेही सत्यजित पाटणकरांना भाजपमध्ये घेण्यासाठी आग्रही आहेत. पुढील आठवड्यात शक्तीप्रदर्शन करत पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. आणि आता बातमी संपूर्ण राज्याचं लक्ष असलेली. कारण उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकत्र येणार ही फक्त चर्चा नाही, तर ते एकत्र येणारच आहे हा दावा आता संजय राऊतांनी केलेला आहे. बघा, ही बातमी अतिशय मोठी आहे. युतीची चर्चा थेट राज ठाकरे यांच्यासोबत होणार आहे असं राऊतांनी म्हटलंय. तर संजय राऊतांनी आता युतीचे संकेतही दिलेले आहेत.
याचाच अर्थ ही युती होणारच नाही असा टोला भाजप नेते सुजय विखे यांनीही लगावला। तर त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणारच असं राऊतांचं म्हणणं आहे। आता पडदा उघडायला वेळ आहे ना, पडदा योग्य वेळी उघडला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण जे चित्र ते स्पष्ट होईल। आणि मी वारंवार सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडून या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच एक मान्यता आहे, सकारात्मक अशी भूमिका आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा करून पाहायला हरकत नाही, अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। यापुढे जी चर्चा जर झाली तर ते त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत सन्माननीय राज ठाकरे त्यांच्याशी होईल ना। संजय राऊत साहेबांनी संकेत दिले म्हणजे होणारच नाही। तुम्ही 2 वर्ष वाट पहा, त्या पक्षामध्ये फक्त 2च लोक राहतील, माननीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब। बाकी तिसरं कोणी तिथं सापडणार नाही। जोपर्यंत राऊत साहेब तिथं आहेत तोपर्यंत कोणी त्यांच्याबरोबर जाणार नाही आणि त्या पक्षाला उभारी पण मिळणार नाही। आता हे काय मीडियामध्ये दाखवलं जातं ते 1 होणार, 2 होणार, 3 होणार, त्याचे पुढचे अनेक प्रश्न आहेत। मग 1 झालं तर पक्षाचा नेता कोण राहणार, मग नेतृत्व कोण स्वीकार करणार, अशा अनेक तर्क-वितर्क आहेत। तर त्यामुळे मला वाटत नाही की जे ते म्हणतात ते होईल। आणि यानंतर काही मोठे आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात झटपट 100 मध्ये। अनेक संकटांवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील 4थ्या क्रमांकावर झेंडा रोवला। अमेरिकेने भारताची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तरी भारतीय अर्थव्यवस्थेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे डोळे भांडे केले। आता जगातील 3ऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे भारताची आगेकूच सुरू झाली आहे। शाळेच्या परिपाठाप्रमाणे बुलढाणा तहसील कार्यालयामध्ये रोज सकाळी 9:15 वाजता महाराष्ट्र गीत गायलं जाते। कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर होण्यासाठी तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी ही अनोखी शक्कल लढवली। राज्यातील ही पहिलीच संकल्पना आहे। शासकीय कामकाज गतिमान होईल आणि लेट लतीफ कर्मचाऱ्यांना यामुळे आळा बसेल, हा विश्वास कुंबरेंनी व्यक्त केलाय। रेल्वे मंत्रालयानं आता आपण बघतोय राहुरी याशिवाय शनी शिंगणापूर, पनवेल सोमाटणे आणि पनवेल चिखली दरम्यान पनवेल कॉर्ड लाईन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली। शनी शिंगणापूरला जोडणाऱ्या या नवीन रेल्वे मार्गामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल, शिवाय मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने होण्यास मदत होईल। नक्षलवादानं ग्रासलेल्या आणि जंगलांनी व्यापलेल्या गडचिरोलीमध्ये आता रानटी हत्तींचा धोका उभा राहिलाय। आज पहाटेच्या सुमारास 2 टस्कर हत्ती इंदिरानगर, लांझेडा, रामनगर आणि रेड्डी गोडाऊन चौकामध्ये मुक्तपणे फिरताना दिसले। नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं। ॲपल नंतर आता सॅमसंग आणि इतर कंपन्यांना 25% टॅरिफची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। जर स्मार्टफोन अमेरिकेमध्ये बनवले तर कोणताही टॅरिफ लागणार नाही, परंतु परदेशातून आयात केलेल्या डिव्हाइसेसवर टॅरिफ लागू होईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री नागपूरला येणार आहे। सोमवारी 26 मेला शहांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या प्रस्तावित निवासाचं ते भूमिपूजन करणार आहे। ऑपरेशन सिंदूरनंतर शहांचा हा पहिला नागपूर दौरा आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साह दिसतोय। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या उपस्थितीमध्ये एनडीएची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये मोदींचं स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांनी केलंय। या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि देशभरातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा होणार आहे। भुजबळांनी मंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं होतं, त्यावरून आता खासदार संजय राऊत यांनी भुजबळांवर निशाणा साधला। भाजपशी जवळीक साधणारे नेते किती ताकदवान असले तरी ते सरपटणारे प्राणी ठरतात, ही खोचक टीका राऊतांनी केली। ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी रुपाली चाकणकरांवर सडकून टीका केलेली आहे। चाकणकरांचा राजीनामा घेऊन त्या पदावर सुसंस्कृत चांगली महिला बसवा अशी मागणी पेडणेकरांनी केली आहे। तिकडे सोलापूरमधील मोहोळ तालुक्याच्या शिरपूरमध्ये आता अंगावर मोठा गोठा कोसळला, त्यामुळे 80 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला। तनुबाई मारुती गायकवाड असं मृत महिलेचं नाव आहे। गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे हा गोठा ढासळला असल्याची माहिती आहे।